आणि लगेच सामना सुरू करा आपण. नक्कीच आज अविन माली सुनील माली पहिल्या सामन्यासाठी नव्हते, आता दुसऱ्या सामन्यातून सुनील माली मैदानामध्ये उतरलाय. सलामीर जोडे आपण पाहतोय विजय आणि निकेश. विजय पाटील आणि निकेश पाटील आमचे डीजे मॅन, चांगली म्युझिक सिस्टीम. राहुल माली आलाय. नक्कीच पहिल्या सामन्यातून आपण पाहिलं तर रणजित मालीनं सामनावीर ट्रॉफी उचललेली आहे. आणि खरं तर आपण संदीप ज्युनियरचं देखील कौतुक करू, चांगलं सहकार्य. नक्कीच अगदी अविनाश पाटील यांच्याकडून देखील या क्रीडानगरीसाठी चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. नक्कीच पिंपलगार 40+ टीमची अपार मेहनत आहे, खर्च आहे तो चर्चा बनती आहे. चांगला भव्य दिव्य आयोजन केलंय. गोलंदाज तयार होतोय राहुल माली. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय, खाली क्षेत्र निवडलाय. वा, पॉवर प्लेच्या गोलंदाजीतील हा पॉवरफुल फटका. विजय पाटील चा पहिला चौकार. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू सरसावतोय. आता शत्रक्षी तिथे उपस्थित संदीप ज्युनियर. दुसरीची कॉलिंग करा. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. फलंदाज निकेश, धावचीत बाद. बघा सध्या वन सेट भरपूर निघतात. बैलगाडा शर्यत खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. बघा गणेशजी पाटील आपले गावदेवी वॉटर सप्लायरचे मालक यांनी विजय पाटीलला ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. प्रत्येकी चौकार 100 आणि प्रत्येकी षटकार 200. गणेशजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहेत फक्त विजय पाटीलसाठी. आणि आपले नक्कीच उपसरपंच दिनेश जोशी यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला आहे. जॉनमन गोवेच्या चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक 500 रुपये. दिलीप पाटील न्यू बॅटर. सांघिकेश मिळवलाय. गुरुदत्त मानकुली संघानं निकेशला धावचीत बाद केलेली आहे. अवी पाटील यांच्याकडून दिलीप पाटीलला पारितोषिक. सलग 2 षटकार 500. दिनेश जोशींनी देखील 3 षटकाराला 500 लावलेत. इथे एक सिंगल धाव. नक्कीच तानाजी पाटील जयनमन गोवे संघाचे यष्टीरक्षक फलंदाज सध्या राजस्थानला आहेत आणि BTC लाईव्हच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेत. त्यांनी पिंपलगार संघाला आणि त्यांच्या लाडक्या संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद तानाजी पाटील. आपलं देखील गावदेवी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 6 धावा. विजय पाटीलना चेंडू खोदून काढलाय. बघूया चेंडूच्या समोर नित्यानंद माली चेंडूला फील करतोय. एक सिंगल मिळेल. विजय पाटीलनं 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिले. निकेश मात्र आल्या पावली माघारी गेलेत. दिलीप पाटील यांच्या बॅटमधून एक सिंगल. 4 चेंडू 1 बाद 7. राहुल मालीनं पहिल्या सामन्यातून देखील 8 धावा दिल्या होत्या. इथे बघूया अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक समोर. नित्यानंद चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 9. 5 चेंडूमध्ये 9 आलेत. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर राहुल मालीनं चांगलं कमबॅक केलंय.
इथे फटका आपण पाहतोय, मिडॉनवरून किशोरनं चेंडूला उचललंय, एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-10. राहुल मालीने देखील स्पर्धेतून चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10-15 पेक्षा कमी धावा एक चांगलं ओव्हर नक्कीच फक्त 2 क्षेत्ररक्षकी सीमारेषा अडवण्यासाठी उभे असतात आणि चांगली गोलंदाजी. बघूया सुनील आले अगदी यष्टीरक्षक म्हणून सध्या शांत उभा आहे. सुनील माली मानकुली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच आपले गावदेवी 40+ टीम सर्व सदस्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. नंदू पाटील असतील, संतोष जोशी संघनायक, भोलेनाथ पाटील, भरत पाटील, प्रदीप भोईर, द्वारकानाथ गोट्या पाटील, त्यानंतर सोमनाथ पाटील, सोमनाथ भोईर, महेश पाटील, संतोष पाटील, भरतजी पाटील, गणेशजी पाटील, राजेशजी शेलके, विलास भोईर, विश्वास शेलके, रवी पाटील, पिंटू पाटील, संदीप पाटील, निलेश पाटील आणि प्रभाकर भोईर ही ऑल टीम आहे आणि यांची सर्वांची मेहनत या गावदेवी चषकासाठी आहे. गोलंदाज सँडीनं सुरुवात चांगली केली आहे. डॉट बॉल. हा चेंडू देखील अचूक टप्प्यावर. वा, गुड बॉलिंग. पाय चालत नाहीये, जागेवरूनच बॅट फिरवली जाते. दिलीप पाटील यांना बीट केलाय. डावखुऱ्या फलंदाजासाठी सँडीने नेहमीच चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. दोन्ही बाजूनी चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि एकाच ॲक्शनमध्ये कधी वेगाने देखील चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये आहे. पुढील चेंडू. हा फुलटॉस चेंडूला मिड विकेटला खेळून काढलाय. चांगला झेल राहुल मालीनं टिपलाय. फलंदाज बाद दिलीप पाटील. काय झेल टिपलाय राहुल मालीनं. वा, याआधी आपण पाहिलं श्याम जगतापनं झेल टिपला, रोहित म्हात्रेनं झेल टिपलाय आणि आता राहुल मालीनं चांगले झेल आपण पाहिलेले आहेत. नक्कीच राहुल मालीनं अगदी चांगला झेल टिपलाय सीमारेषा लगत दिलीप पाटील यांचा. आणि पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू बंडू पाटील खेळपट्टीकडे येत आहेत. क्या बात आहे. अभि पाटील कडून बघा, बंडू पाटीलला देखील आता पारितोषिक लागलंय. 2 मारले, 2 मध्ये षटकार तर 500 आहेत. आणि दिनेश जोशीकडून 3 मारा, चौकार अथवा षटकार 500. विजय पाटीलला गणेश पाटीलनं प्रत्येकी चौकार 100 आणि प्रत्येकी षटकार 200 हे पारितोषिक लागलेत. हे पारितोषिक का लागलेत तर सराव एकत्र आहे आणि सरावावर नक्कीच इथे चौकार षटकार ते पाहत असतील. बघूया गोलंदाज सँडी. चौथा चेंडू. आतापर्यंत 3 टाकलेत. चांगली गोलंदाजी. इथे मिस टाइम फटका आहे. चेंडू शॉर्ट लेगला सेफ लँड होतोय. मनोज केनी चेंडूला उचलतोय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 11 झालेली आहे. संदीपच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. 10 चेंडूमध्ये धावा आल्यात 11. जॉनमन गोवे संघ पहिल्या 10 चेंडूमध्ये तरी थोडासा अडचणीमध्ये आहे. क्या बात आहे. ऋतिक पाटीलनं आता बंडू पाटीलला पारितोषिक जाहीर केलंय. सलग 3 षटकार 1000. सँडी षटकातील 5वा चेंडू. हा चेंडू चांगला होता अगदी. चेंडू चालला ऑन साईडला. बघूया नित्यानंद चांगली फिल्डिंग करतोय. चांगला रॉकेट थ्रो. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 12. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 धावा लागलेत. बघा पुढील 2 संघ आपण तयार आहात. गावदेवी पूर्णा मनोजी टावरे आणि दिवसभर दिवा कपिल म्हात्रे दोन्ही संघटनेचे जबाबदार व्यक्ती आहेत, उपाध्यक्ष आहेत. चांगला फटका इथे व्हीसेप मध्ये. संदीप ज्युनियर चेंडूवर झेपावतोय. लॉफ्टेप्टा फटका होता. चांगली फिल्डिंग. संदीप ज्युनियर याच फिल्डिंगसाठी ओळखला जातोय. सुरुवातीला संघामध्ये आला तेव्हा त्याला फिल्डिंगच्या जोरावर संघामध्ये एंट्री दिली
आणि बघता बघता आपण पाहिलं तर संदीप ज्युनियर एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज म्हणून सध्या आपण गुरुदत्त मानकुली संघाकडून त्याला पाहतोय. 2 ओव्हर 2 बाद 13. संदीपने दिले 3, राहुलने दिले 10. 2 ओव्हरमध्ये 13 वर थांबवलाय. घरच्या केलपट्टीवर जर्मन गोवे संघाला गुरुदत्त मानकुली संघाच्या गोलंदाजानं. बघूया वाढ तर झालाय गोवे संघावर पहिल्या 2 गोलंदाजांचा. पलटवार पाहायला मिळेल का येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. चांगली स्पर्धा गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 20-25 हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही पहिली मॅच प्रेक्षकांसमोर आहे. BTC लाईव्ह, रोहन तरे, अंजूर टेक्निकल टीम तसेच निकेश यांची चांगली म्युझिक सिस्टीम, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम काम DJ मास्टर यांच्या माध्यमातून. कशिश DJ नक्कीच आमचं मंडप डेकोरेटरचं देखील आभार मानूया. आणि अगदी जे डिजिटल कलरफुल बॅनर पाहत आहेत त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींचं सहकार्य आहे सर्वांचं विशेष आभार. मच्छिंद्र भोईर आपले मंडप डेकोरेटरचे मालक आहेत त्यांचे देखील आभार आहेत. गोलंदाज आलाय संघाचा संघनायक मनोज केनी. मनोज केनी एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. बघूया बंडू पाटील यांच्या समोर 2 ओव्हरसाठी 10 मिनिटांचा अवधी खर्च झालेला आहे. नक्कीच मानकुली संघाचं देखील चांगलं सहकार्य आहे, गोवे संघाचं सहकार्य. चला पूर्णा आणि दिवा दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. 2 ओव्हर संपलेले आहेत. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. वसंतदादा पाटील यांच्या नावाचा टॉस बॉक्स हेमंत बलराम पाटील यांनी स्पॉन्सर केले आहे. वसंतदादा पाटील यांना स्पर्धेतून भावपूर्ण श्रद्धांजली. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू येतोय अगदी किशोर मालीच्या दिशेनं. इथे खराब फिल्डिंग. नक्की चेंडू सीमापार. हा नशिबाचा चौकार. किशोर माली कोणी थोडीशी चुकी, अगदी ताकदवान फटका होता. बंडू पाटीलनं पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक मिळवलंय. बघूया इथे मनोज केनीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. 13 वरून धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 17 ही टोटल जर्मन गोवे संघाच्या फलकावर. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व आमचे लाडके प्रेक्षक त्यांचे देखील आपण विशेष स्वागत करूया. गावदेवी चषक 20-25 मध्ये आणि BTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले लाडके प्रेक्षक असतील त्यांचे देखील स्वागत. इथे पुन्हा एकदा चेंडू सीमापार. येतोय चौकार. कारण की दिनेश जोशीनं सर्वच फलंदाजांना हे पारितोषिक लावले. जर्मन गोवे सलग 3 चौकार 3 षटकार 500. बघूया बंडू माली त्या बक्षिसेचं पात्र ठरतात का. 2 मारलेत. बंडू पाटील अतिशय चांगला चेंडू, कमी गतीने चेंडू टाकलाय. चेंडू चालला अगदी स्कोरलेग पंचांच्या पाठीमागे. दुसरीची कॉलिंग आणि ते दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. गावदेवी पूर्ण आणि दिवसभर दिवा दोन्ही संघाने आपल्याला जी रिपोर्टिंग करा. आणि दोन्ही संघामध्ये आपल्या संघटनेचे दोन्ही उपाध्यक्ष आहेत मनोजजी टावरे आणि कपिलजी म्हात्रे. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये आपण आला असाल तर आपलं देखील स्वागत आहे. मनोज केनी हा फटका अगदी पाहिला तर रणजित मालीच्या दिशेनं लॉंग ऑनला चेंडू अडवलाय.
मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 24. 16 चेंडूमध्ये 24. पहिल्या 12 मध्ये होत्या 13 आणि मनोज केनीच्या 4 चेंडूमध्ये धावा बनवल्यात 11. कमी गतीने चेंडू टाकलाय आणि स्लॉक सेफचा जबरदस्त ताकदवान फटका. विजय पाटीलचा वार, षटकार. नक्कीच गणेश पाटील गावदेवी वॉटर सप्लायरचे सुधीर तिथे आहेत. शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये 1+1 वाईट प्लस एक 22 अशा 2 धावा इथे आलेत. मनोज स्वतःवर नाराज आहे. नक्कीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त 13 आणि आता मनोज केनीनं या ओव्हरमधून धावा दिल्यात 19. नक्कीच अजून एक चेंडूचा खेळ शेष. हा फुलटॉस होता. चेंडूला अगदी कॉर्नर रिजनला खेळून काढलाय संदीप ज्युनियर. चेंडूवर झेपावतोय आणि फक्त एकच धाव. एका धावीने 3 ओव्हर 2 बाद धावा बनलेत डबल 3. 11ची सरासरी आली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 होत्या आणि या ओव्हरमध्ये आलेत 20. मनोज केनीचा दिवस आज काहीसा खराब चाललाय. दोन्ही मॅच मधून मनोज केनीनं धावा आज खर्च केलेले आहेत. नक्कीच पहिल्या सामन्यातून देखील मनोजनं 11 दिल्या होत्या आणि या सामन्यातून 20 म्हणजे 2 ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा. दिवस फॉर डिव्हा. वेलकम उदयजी म्हात्रे. स्वागत आहे आपलं. रोशन भोईर ऑल टीम आपण यायचं लगेच. उदय भोईर देखील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत आणि दिवा एक्सप्रेस या नावाने ज्यांनी स्वतःची ओळख दिव्य संघामधून निर्माण केले. स्वागत आहे आपलं उदयजी म्हात्रे, रोशन भोईर ऑल टीम. दिवस फॉर डिव्हा आणि गावदेवी पूर्णा यानंतर पहिल्या फेरीचा सामना असेल. नक्कीच माजी सरपंच रघुनाथजी सीताराम पाटील या मान्यवरांचं या केडनगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. गावदेवी स्पोर्ट पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाज आलाय रणजित माली. पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ओव्हर नंबर 4 घेऊन आलाय. 3 ओव्हरमध्ये बनले 33. हा चेंडू अतिशय चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. वाह, अप्रतिम. अगदी स्ट्रेट फटका होता. हाताने नाही पण पायानं चेंडूला अडवलाय रणजित मालीनं. धावसंख्या 34. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे माजी सरपंच समाजसेवक रघुनाथजी सीताराम पाटील यांचे इथे शुभागमन होतोय. स्वागत आहे आपलं गावदेवी चषक 2025 मध्ये. नक्कीच गावातील सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, उद्योगपती सर्वांना त्या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं जातोय. गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं रणजित. चांगला चेंडू इष्टरक्षक सुनील मालीचा. चांगलं इष्टरक्षण.
35 धावा. रणजितनं 3 चेंडूमध्ये दिले 2, उर्वरित 3 चेंडू अजूनही शेष आहेत. हा चेंडू देखील चांगला होता. बघूया चेंडूला अगदी खेळून काढले किशोर मालीच्या दिशेनं. लॉंग ऑनला इथे दुसरी पूर्ण. 2 धावींनी संघाची टोटल 35 वरून 37. 37 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू आहेत. नक्कीच मित्रांनो, हे 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेट खेळताना स्वतःला सांभाळा. आपल्या पाठीमागे आपला परिवार आहे, त्याचं देखील नक्कीच आपण भान ठेवा. क्रिकेट खेळताना आपल्याला दुखापत होणार नाही आहे याची काळजी प्रथम आपण घ्या. कारण की आपण भरपूर क्रिकेट खेळलोय, भरपूर ट्रॉफी जिंकलेत. आता फक्त एक मनोरंजन म्हणून, एक धाव शरीरासाठी, या आपल्या फिटनेससाठी आपण क्रिकेट खेळायचं आहे. आपण पाहिलं होतं पिंपळास येथे सुनील मालीला जी दुखापत झाली, नक्की सुनीलला मोठा धक्का त्या स्पर्धेतून लागलाय. मात्र आता सावरताना दिसतोय. स्वतःला सावरायचं आहे. झेल घेण्यासाठी तुम्ही कॉलिंग करा, धाव घेण्यासाठी देखील धावताना एकामेकाला कॉल देत चला, हे फार महत्वाचं आहे. आता 40+ आपलं वय वर्ष झालंय, स्वतःला सांभाळायचं आहे. रणजित इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय विसेप मध्ये. समोर संदीप ज्युनियर चेंडूला एका टप्प्याने उचलतोय. नक्कीच विजय पाटीलनं अगदी सलामीला आलेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत ते खेळपट्टीवर बंडू पाटीलला साथ देत आहेत. 2 धावींनी संघाची टोटल 39. पहिल्या सामन्यातून 41 बनवलेत गोवे संघानं, तर मानकुली संघाने देखील 41 बनवून सामना जिंकलाय. आता दुसऱ्या सामन्यातून बघूया मानकुलीला किती बनवावे लागतील. हा चेंडू देखील चांगला, अगदी चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या अंदाजानं खेळलाय. मनोज केनीनं चेंडूला थांबवलाय. किशोर माली चेंडूला उचलतोय. धावा आले 2 आणि धावसंख्या बनली 41. आता 42चं लक्ष असेल गुरुदत्त मानकुली संघासमोर. 24 चेंडूमध्ये दुसऱ्या फेरीचा हा सामना जिंकण्यासाठी. आणि बघूया जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा 42 बनतील की थांबतील याचं उत्तर आपण ऐकूया माझे समालोचक साहिल शेळके यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करूया. दिवसस्फोट दिवा आणि गावदेवी पूर्णा या आपण मनोजी टावरे आणि कपिलजी म्हात्रे. चला अभिजी पाटील, आपण या स्वर्गीय वसंतदादा कालराम पाटील टॉस बॉक्स मध्ये अभि पाटील यांचे शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीचा दुपारच्या सत्रातून हा पहिला सामना असेल त्याचा टॉस करणार आहोत. पाहू शकता आपण गावदेवी चषक 20-25 साठी स्वर्गीय वसंतदादा कालराम पाटील यांच्या नावाचा टॉस बॉक्स जो आम्हाला हेमंत बलराम पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे. गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक आम्हाला जॉईन झालेत. कैलास भोईर या आपण दिवसस्फोट दिवा या संघाचे संघनायक कैलास भोईर, आपलं देखील स्वागत आहे. अभि पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. नाणेफेकी कक्षामध्ये आपण पाहतोय गावदेवी 40+ पिंपळगर संघाचा कटआउट आणि त्यानंतर वसंतदादा पाटील स्वर्गवासी झालेत, एक राष्ट्रीय कबड्डीपटू, आणि गंगामाता गोंदवली संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर. वेलकम कैलास भोईर. चालेल, चला तर टॉस केली जाईल. छापा आणि काटाचं नाण्याचं स्वरूप आहे. अभि पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल. गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक आवाज देतील. छापासी कॉलिंग अगेन्स्ट काटा लिहिले. अभि पाटील आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. नक्कीच कैलास भोईर नाणेफेकी जिंकली. दुपारचं सत्र आहे, पहिल्या फेरीचा सामना आहे. नक्कीच कैलास भोईर पहिला प्रश्न असेल, नाणेफेकी जिंकली काय नाही? नाणेफेकी जिंकली आहे, दिवसभर दिवा फलंदाजी करणार. फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतलाय.
यामागचं कारण सांगू शकाल? काय ना, आमची बॉलिंग अटॅक चांगलं आहे. 30-35 धावा झाल्या तर आम्ही डिफेन्स करू शकतो. क्या बात आहे. 30-35 धावा झाले तरी सामना थांबवाल. यासाठी 4 मुख्य गोलंदाज कोण असतील? अर्जुन बुवा आहे, किरण आहे, मी आहे, उदय आहे. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल. गावदेवी पिंपलगर 40+ गावदेवी चषकाचं आयोजन नियोजन कसं वाटलंय? खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद कैलास भोईर, आपल्याला शुभेच्छा आहेत. जाऊया आपण गावदेवी पूर्ण संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. महत्त्वाची होती. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? फिल्डिंग घेतली असती. आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. कसं वाटतंय या स्पर्धेचं आयोजन नियोजन एकंदरीत पंचकृषीची क्रीडा नगरी? अतिशय छान आहे. आणि पिंपळगर पहिल्यांदाच मी इथे आलेलो आहे खेळायला, तरी पण खूप छान केलेलं आहे. वा, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, दुपारच्या सत्रातून पहिल्याच सामन्याची नाणेफेकी जिंकून दिवसभर दिवा संघाचे संघनायक कैलास भोईरनं प्रथम घेतलाय. फलंदाजीचा धाडसी निर्णय आणि गावदेवी पूर्ण संघाला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. ओव्हर टू साहिल शेलके. नक्कीच आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूया पुढील आवाज. याच गावातील एक युवा समालोचक साहिल शेलके. ओव्हर टू साहिल. थँक्यू सो मच कायरामजी केणी सर. सर्वांचं स्वागत गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. होम ग्राउंड वरती खेळत असताना टीम गोवे यांच्या विपक्षामध्ये टीम खेतिया मानकोली संघ, टीम दिवा आणि टीम पूर्णा. आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. सामना सुरू होण्या अगोदर तुम्ही संपर्क साधायचा. टीम दिवा आणि टीम पूर्णा. मॅचला होती या सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली. कैराम गेणी सर, सलामीची जोडी किशोर आणि राहुल ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिला चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. उल्हास आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन. यावेळेस आडव्या बॅटनं खेळून काढल्या. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 2 या अंकावरती. मागच्या 2 मॅचेस आपण पाहिलं 41चं लक्ष्य होतं. ही मॅच पुढची मॅच 1 धावेचा फरक 42चं लक्ष्य. आता त्या धावा डिफेंड होतील का? गोवे संघ विपक्षामध्ये टीम मानकोली अशी मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. यावेळेस बॅटची कडा तर लागली परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. कुठे ना कुठे वाचलाय बॅटर. बॅटची कडा लागून यष्ट्यांचा वेध देखील घेऊ शकत होता चेंडू. नक्कीच आज भरपूर दिवसानंतर दर्शन होणार आहे. गणेश पाटील शॉर्ट पॉकेट डायनामाइट पिंपळगरचे थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू पूर्णपणे ब्लॉक केलं. नक्कीच कालच्या दिवसामध्ये उल्लेख करत होतो तेव्हा संघानं सांगितलं की भरपूर दिवस गणेश पाटील दिसलाच नाही आहे. सो आज दिसलाय देखील आणि खेळणार देखील. गोलंदाज झालाय सज्ज. स्टेप आउट झाला. फटका चांगला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? निकेश आला परंतु झेल ड्रॉप झाली आणि मासे पकडतात. 2 धावा कंप्लीट.
तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. उल्हास चेंडू खाली आणि हिट झाली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 4 धावा पूर्ण तर केल्यात, परंतु तिसऱ्या धावेमध्येच प्रश्न आहे. या 3 धावा आहेत की नाही. तिसरे पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ही धाव जर पूर्ण झालेली असेल तर 4 धावा असतील, तर धाव नसेल तर फक्त 2 धावा आणि विकेट जाईल. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय सध्या तरी हा प्रश्न. तिसरे पंच टेक्निकल रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये आहेत. BTC लाईव्ह. येस, विकेट असेल. आउट. OUT रेड सिग्नल. फक्त 2 धावा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद झाला. यानंतर मॅच असेल टीम दिवा विपक्ष टीम पूर्णा आणि त्यानंतर मोठी मॅच टीम पिंपळघर विपक्षामध्ये टीम डुंगे. ऑर्गनायझिंग टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी त्या मॅच साठी होईल. मला वाटतं पिंपळघरचा अर्धा गाव या क्रीडा नगरीमध्ये असेल, कारण आज शनिवार आहे. सुपर सॅटरडे. वेलकम गणेश पाटील. शॉर्ट पॉकेट डायनामाइट. तेवढेच चांगले अंपायर देखील आहेत. हा फटका बघा, मोठा खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या स्विंग अँड मिस. नक्कीच थंडीच्या दिवसात धुका आहे. धुका आहे, धूर नाही. यावेळेस सर बॅटनं लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत आहे. झेल झाली आहे ड्रॉप. बॉल अडवला जाईल का? बॉल आणि खेळाडू मध्ये रेस लागली आहे. बॉल जिंकेल रेस. बॉल सीमा पार चौकार. चार धावा धावफलकावरती आणखीन अंकित केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती बनलात. खरं तर पिंपळघरच्या मॅचसाठी प्रचंड प्रेक्षक आतापासून मॅचचा आनंद घेतात. उल्लेख केला गोवेगाव संघ देखील सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. गावदेवी 40+ पिंपळघर आयोजित गावदेवी चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण या पंचकृषी क्रीडा नगरीवरती पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पिंपळघर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. उद्या प्रेक्षणीय लढत देखील आहे. कोणगाव पोलीस स्टेशन विपक्षामध्ये एशियन पेंट्स भिवंडी अशी मोठी मॅच. प्रेक्षणीय लढत. ट्रॉफीज देखील आहेत, पुरस्कृत झाल्यात. ती मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि येत्या थोड्या दिवसांमध्ये PPL चा थरार देखील आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला मिळेल. पिंपळघर प्रीमियर लीग. नक्कीच जोशी परिवार त्यात समवेत. नक्कीच आपण करू अनाउन्समेंट. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू, चांगला चेंडू
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव आला. डॉट बॉल आलाय. दिलीप पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरा बॉल फुलटॉस आहे. दिशा दिली. लॉंगॉनला खेळाडू आहेत. येतील थ्रो करतील. चांगला थ्रो आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन झाला बाद. मोठा धक्का मोठा हादरा बसलाय टीम मानकोली संघाला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. विकेट गेली आहे धावचीच्या रूपानं. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती संदीप आलात. यावेळेस फटका उडवलाय. फटका तर चांगला. काव कॉर्नर रिझनला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस खोदून काढलाय. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. मिड विकेटला खेळाडू आहेत आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न तर केला जातोय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद होतील. विकेट टाकली आहे. बंडूला माघारी परतावं लागेल. धावफलकावरती धावा. थँक्यू. धावा धावफलकावरती 15 ऑन कार्ड. 15 धावा. नक्कीच पूर्णा गावचे सन्माननीय उद्योगपती तसेच 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोजजी टावरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिवा गावचे सन्माननीय कपिलजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष दिवा गावचे सन्माननीय कपिलजी म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये 40+ संघटनेचे अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं होतं. तसेच विलास पाटील साहेब देखील उपस्थित होते. बॅटर सुनील माळी आल्यात. हा चेंडू बघा अप्रतिम यॉर्कर होता. दिशा दिली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. धावा रोखायची टीम गोवे संघाला. दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा 17 लागल्यात. धावा भरपूर चांगल्या लागल्यात टीम मानकोली संघाच्या. परंतु विकेट हातामध्ये ठेवणं गरजेचं. आतापर्यंत 3 विकेट गेले ते सुद्धा धावचीच्या रूपानं. 3ही बॅटर बाद झाल्यात. नक्कीच बघा दोन्ही उपाध्यक्ष विरोधामध्ये खेळताना पुढच्याच मॅच मध्ये. यावेळेस जबरदस्त फटका तर आहे आणि बॉल सीमा पार. षटकार. नवीन गोलंदाज दिनेश भांबरे आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अंपायर सुद्धा आहेत.
सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती जबाबदारी या धावा रोखायच्या 23 बनल्यात. मी उल्लेख केला होता की धावा भरपूर चांगल्या बनल्या टीम मानकोली संघाच्या. चेस डाऊन करतीये 42 धावा आणि सध्या तरी भरपूर चांगली धावसंख्या 23 बनल्यात. दिनेश भांबरे आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. भरपूर अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत होता. यावर्षी 40+ क्रिकेटमध्ये तो अनुभव कुठे ना कुठे 40+ मध्ये कामी येईल का? दिनेश भांबरे सध्या सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. पिंपळगर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करत असताना समोर संदीप ज्युनियर आहेत. पहिला बॉल दिशा दिली आहे. फटका हा देखील भरपूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतील. एक सिंगल पहिला चेंडूवरती कंप्लीट केली जाते. नक्कीच व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नक्कीच दिवा गावचे सन्माननीय कपिलजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अप्रतिम खेळ सध्या पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला अपील तर केली जाते परंतु पंच सहमत नाही आहेत. त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच पूर्णा गावचे सन्माननीय मनोजजी टावरे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. उपाध्यक्ष 40+ संघटनेचे उद्योगपती पूर्णा गावचे यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. यावे यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनची दांडीगुल. वीस धावा आहेत. अजून देखील 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 16 धावांची गरज. विकेट काढायचे आहेत, डॉट बॉल हाताळायचे आहेत. येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे टीम घुवे संघाच्या दृष्टिकोनातून. जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली, अशा प्रकारे विकेट काढले तर कुठे ना कुठे ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतील. परंतु भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत टीम मानकोली संघाकडनं पाहायला मिळते. दिनेश भांबरे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. या मैदानावरती भरपूर सारा मॅचेस त्याने देखील गाजवल्यात. रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळत असताना सध्या 40+ मध्ये त्यांचा खेळ भरपूर चांगला चेंडू होता. प्रश्न विचारलं बॅट्समनला, कोणतेही उत्तर नव्हतं बॅटरकडे. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. न्यू बॅटर हिटमॅन संदीप सिनियर आल्यात. नक्कीच सँडी नावाने परिचित आहेत. ते देखील चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालं रेग्युलर मध्ये. सध्या 40+ मध्ये अगदी मिडल ऑर्डर मध्ये आल्यात. मिडल ऑर्डर बॅटर हिटिंग साठी जाणले देखील जातात. यावेळेस काय घडलंय बॅटची कडाला जर लागली आणि धावचीच्या रूपानं संदीप ज्युनियरला माघारी परतावं लागेल. आणखीन एक मोठा धक्का टीम मानकोली संघाला. पुन्हा बॅकफूट वरती. कम ऑन डीजे. संदीपला माघारी परतावं लागलं. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ होता संदीप ज्युनियरचा. 16 धावांची गरज.
8 चेंडू आणि 16 धावांची गरज. दिनेश भामरे गोलंदाजी ट्रॅक वरती. न्यू बॅटर रणजित आलात. मागची मॅच फिनिश केली होती रणजितनं. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे जबाबदारी आली आहे. मॅच फिनिश करायची आहे मानकोली संघासाठी. रणजित न्यू बॅटर. हा फटका चांगला पॉइंट रिजनला. खेळाडू डीप मध्ये आहेत. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट थ्रो कंप्लीट केला जातोय आणि एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील असंच समीकरण होतं. त्यामध्ये 6 मध्ये 15 हवे होते. आता 7 मध्ये 15 हवेत. हा चेंडू महत्वाचा दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जर मोठा फटका आला तर नक्कीच. मागच्या मॅच मध्ये देखील 7 मध्ये 15 होते. शेवटचा डॉट आला होता. हा चेंडू भरपूर चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एकच धाव. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 28 बनलात. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम गुरुदत्त मानकोली संघाला जे हनुमान गोवे संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु 6 मध्ये 14 तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. चंदू आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच एक मोठी अनाउन्समेंट सध्या करतोय. येत्या जानेवारी मध्येच सर्वजण वाट बघतात. म्हटलं जातं पहिली बाईक आणि पहिलं पर्व क्रिकेटचं कोणी विसरू शकत नाही. या पहिलं पर्व आपलं समाप्त झालं. दुसऱ्या पर्वाची अनाउन्समेंट PPL लवकरच. नक्कीच कोणगावचे जॉन्टी रोड्स दीपकजी मुकादम यांचं देखील शुभागमन झालं. गतवर्षी भरपूर चांगला खेळ होता कोणगावचा. यावर्षी लॉट मध्ये आहे की नाही हा देखील प्रश्न आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोणगाव संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. म्हणजे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6-13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस बघा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. हा चांगला चेंडू होता. प्रेशर मध्ये आणलं बॅटरला. आता 5 बॉल 13चं समीकरण. नक्कीच हे पंचकृषी क्रीडांगण आहे. लेग साइडची बाउंड्री थोडीशी छोटी आहे. त्याचाच बेनिफिट घेण्याचा प्रयत्न बॅटरनं केला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला एक खेळाडू, काव कॉर्नर रिजनला एक खेळाडू, लॉंग ऑफ लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. पॉइंटचा खेळाडू तरी या सर्कलच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. चांगल्या टप्प्यावरती हात आलाय. प्रेशर आलाय. बॅट्समन संदीप सिनियर. 4 बॉल आणि 13ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे मानकोली संघासाठी. चंदू पुढचा बॉल. काय घडलंय. हा चेंडू देखील भरपूर चांगला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. खरं तर रणजितला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करायचं होतं. मागची मॅच फिनिश केली होती रणजितनं. आडव्या बॅटनं खेळून काढलाय. एक धाव, फक्त एकच धाव असेल. आता 2 मध्ये 12ची गरज. 2 चेंडू 2 षटकार ठोकायच्यात. क्षमता रणजित मध्ये आहे, क्षमता संदीप मध्ये देखील आहे, परंतु हवा तसा खेळ करता आलेला नाहीये. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. चंदू सज्ज झालाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. आता 1 चेंडू आणि 11 धावांची गरज.
एक लिगल बॉल टाकायचा. 1-11. अशा प्रकारे मॅच झाली आहे. फिनिश मॅच जिंकली आहे टीम जय हनुमान गोवे संघानं. अभिनंदन टीम जय हनुमान गोवे. हार्ड लक टफ लक टीम मानकोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. नक्कीच तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. लवकरच दिवा स्पोर्ट दिवा 40+ आयोजित दिवा स्पोर्ट दिवा चषक 2025